ठरलं तर मग या मालिकेच्या 2 सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे प्रतिमा आता हट्ट करत असते, तिला काहीही करून आतमध्ये जायचं असतं आणि या सगळ्यामध्ये आता तिला नर्स आतमध्ये सोडत नसते, पण प्रतिमा त्या हट्टाला पेटते आणि आता अश्विन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो। प्रतिमा अगं तुला असं आतमध्ये जाता येणार नाही, कारण ना तसं आतमध्ये जाण्याचा नियमच नाही आहे। सायली जोपर्यंत शुद्धीवरती येत नाही तिला कुणी भेटू शकत नाही, पण प्रतिमा कुणाचंच काही ऐकायला तयार नसते आणि ती सांगत असते काहीही झालं तरी मला सायलीला भेटायचंच आहे। त्यानंतर मग मात्र अर्जुन म्हणतो अश्विन एक काम कर ना, थोडा वेळ प्रतिमा त्याला आतमध्ये नेऊन आण ना, तिला बरं वाटेल आणि ती शांत होईल, मग आपण तिला घरी पाठवूया। अश्विन म्हणतो नर्स एक काम करा बरं, तुम्ही या सगळ्यामध्ये प्रतिमा त्यांना आतमध्ये जाऊ द्या, कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये त्यांना बरं वाटेल। मग अखेर हो नाही करता करता नर्स सुद्धा प्रतिमाला आतमध्ये पाठवायला तयार होते। प्रतिमा इकडे आतमध्ये येते आणि आता सायलीची अवस्था बघता तिला खूप खूप वाईट वाटतं। तिला सायलीने आपल्यासोबत वागलेलं, आपल्याला घरी आणलेलं, आपल्याला समजवलेलं, आपल्याला समजून घेतलेलं हे सगळे क्षणात डोळ्यासमोर आठवत असतात। प्रियाने ज्या वेळेला आपल्याला त्रास दिला होता त्यावेळेला सायलीच होती जिने आपलं या सगळ्यामधून रक्षण केलं। हे सगळं आता प्रतिमाला आठवतं आणि प्रतिमाच्या डोळ्यामध्ये अश्रू जे धारा लागतात। सायलीने कशा पद्धतीने प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी ठाम उभी राहिली हे ज्याप्रमाणे तिला आठवत असतं, त्याचप्रमाणे आपण गेल्या गणपतीत सुद्धा सायलीला भेटायला इकडे आलो होतो, आपणच सायलीला ब्लड दिलं होतं, ही सुद्धा आठवण तिच्या मनामध्ये आता जागी होते आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आता त्या जुन्या आठवणीमध्ये रमतात। त्यांना आठवतं की हीच ती मुलगी आहे, हिलाच तर आपण ब्लड दिलं होतं। आता त्यांना अजूनच आनंद व्हायला लागतो आणि त्या सायलीच्या डोक्यावरती आता हात फिरवतात। इतका मायेने हात फिरवला जातो की डॉक्टरांना इम्पॉसिबल वाटणारी की सायली चटकन बरी होईल ही गोष्ट सुद्धा खरी झालेली असते आणि आता सायलीला हळूहळू सगळं आठवायला लागायला असतं। सायलीला स्मृती तिची आता परत येते, तिला आता शुद्ध व्हायला लागते आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सायली आता ठणठणीत बरी सुद्धा होणार असते। प्रतिमा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि हात फिरवून सायलीला थोडाच वेळ बघण्याची तिला परवानगी मिळालेली असते आणि त्यामुळे प्रतिमा थोडाच वेळ अगदी तिकडे थांबून पटकन निघण्याचा प्रयत्न करणार असते। त्यामुळे तिकडून परत फिरताना मात्र आता सायली प्रतिमाला आई आई असा आवाज येते। सायलीच्या तोंडून आई असा आवाज ऐकला ती प्रतिमाला जरा धक्काच बसतो, कारण सायली आपल्याला आई म्हणेल असं तिला अजिबात वाटत नसतं। त्यातच आता या सगळ्यामध्ये सायलीने आई म्हटल्यामुळे मात्र आता प्रतिमा तिथेच थबकते। पुन्हा एकदा सायली आई आई असंच म्हणत असते। सायली ज्या वेळेला आई आई म्हणत असते त्यावेळेला प्रतिमा पुन्हा परत येते, तिच्या डोक्यावरून पुन्हा हात फिरवायला लागते आणि त्यावेळेला मात्र सायलीला पूर्णपणे शुद्ध आलेली असते। सायलीची शुद्ध परत येते, ती प्रतिमात्याचा हात आपल्या हातात घेते आणि प्रतिमात्या असं आता प्रतिमात्या आईवरून ती प्रतिमात्यावरती येते, कारण थोडंसं आपल्या ह्याच्यामध्ये असताना ग्लानीमध्ये असताना तिच्या तोंडून आई आई हे शब्द बाहेर पडलेले असतात, त्यामुळे प्रतिमा खूपच भावुक झालेली असते आणि प्रतिमात्या तुम्ही आलात, प्रतिमात्या तुम्ही आलात असं म्हणत सायली आता प्रतिमाकडे पाहायला लागते। प्रतिमा म्हणते हो मी आले बाळा आणि तू शुद्धीवरती आलीस असं म्हणत आपल्या हावभावाने प्रतिमा सायलीला डोक्यावरून हात फिरवते आणि मग सगळ्यांना इकडे धावत पळत सांगण्यासाठी येते की सायली शुद्धीवर आले, सायली शुद्धीवर आले। प्रतिमाच्या तोंडावरचा इतका आनंद बघून कोणालाच काही कळत नाही की नक्की प्रतिमात्याला काय सांगायचं आहे। यावरती अर्जुन म्हणतो काय झालं प्रतिमात्या, तुम्ही काय सांगण्यासाठी इकडे आलेल्या आहात? यावरती प्रतिमा सांगते सायली सायली। आता मात्र इकडे कल्पना म्हणते प्रतिमा अगं काय सांगतेस तू काय बोलतेस ना, आम्हाला खरंच काही कळतच नाहीये तुझी भाषा। यावरती प्रतिमा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि अर्जुनला मात्र ही भाषा समजते। अर्जुनला समजते आणि तो म्हणतो काय सायली शुद्धीवरती आली? ही प्रतिमा म्हणते हो हो सायली शुद्धीवरती आलेली आहे असं म्हणत प्रतिमा हावभाव करून सगळ्यांना सगळं सांगते। मग मात्र सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि प्रतिमा शुद्धीवरती सांगते की सायली शुद्धीवरती आले। मग धावत पळत अर्जुन आता तडक आतमध्ये निघतो। इकडे आता तोपर्यंत डॉक्टरांना बोलवलं जातं, पण अर्जुनला काही थांबायला अजिबात वेळ नसतो। तो धावत पळत प्रतिमाच्या म्हणण्यानुसार आतमध्ये येतो आणि पाहतो तर काय
खरंच खरंच प्रतिमा बोलते ते खरं झालेलं असतं. सायली शुद्धीवरती आलेली असते. तो हळूहळू एक एक पाऊल सायलीकडे येतो आणि सायली सायली तुम्ही शुद्धीवरती आलात असं म्हणत सायलीच्या जवळ जातो. सायलीला सुद्धा अर्जुनला पाहिल्यावरती खूपच आनंद होतो आणि ती आनंदाने अर्जुनकडे पाहत बसते. अर्जुन तिचा हात हातामध्ये घेतो आणि किती मला त्रास दिलात, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला शुद्धीवरती नव्हता त्यावेळेला मला सगळं सगळं हे आठवत होतं. मी तुम्हाला गमवेन की काय याची मला खरंच भीती वाटत होती असं म्हणत अर्जुन आता सायलीचा हात हातात घेतो आणि त्याला अश्रू अनावर होतात. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात आणि आता दोघं जणही रडत असतात. तोपर्यंत इकडे आता अश्विनला बाहेर समजतं की आता इकडे सायली शुद्धीवरती आलेली आहे. तोपर्यंत घरामध्ये फोन फिरला जातो आणि प्रतिमा सापडली आहे हे आता समजतं. रविराजांना कळतं की प्रतिमा सापडले, अजूनही सायली शुद्धीवरती आले ही बातमी घरी पोहोचलेली नसते. रविराज म्हणतात प्रतिमा सापडले. त्यावरती विमल म्हणते प्रतिमा आत्या सापडल्या, मी आत्ताच्या आत्ता जाऊन पूर्णाजींना सांगते. पूर्णाजींनी खूपच तब्येत त्यांची बिघडले हे सगळं ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुर झालेले आहेत. मी ताबडतोब त्यांना हे सगळं सांगून येते. यावरती रविराज म्हणतात हो, आणि अशीच आता सायली शुद्धीवरती आल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचू दे, म्हणजे आता सगळेजण आपण टेन्शन फ्री होतो. मला खात्री आहे ज्याप्रमाणे प्रतिमा सापडले त्याप्रमाणे सायली सुद्धा शुद्धीवरती येणार नक्कीच असं म्हणत आता इकडे रविराज देवाकडे सायलीसाठी प्रार्थना करत असतात आणि प्रियाला जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे ह्या नागराज आणि महिपतीने पुन्हा एकदा आपल्याला तोंडावरती पाडले असं तिला दिसतं. आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा घरी येऊन जर बोलली की मी तिला सांगितलं होतं की सायली हॉस्पिटलला आहे, तर माझं तर काही खरंच नाही, तितक्यात अस्मिता विषय काढतेच. पण मला कळत नाहीये रविराज काका, प्रतिमा आत्या बाहेर कशी गेली, तिला काय म्हणून ती बाहेर पडली, कुठे जात होती, काही कळलं का? रविराज म्हणतात सध्या तरी काही कळलेलं नाहीये, पण ना ज्या वेळेला प्रतिमा घरी येईल ना त्यावेळेला आपल्याला नक्कीच कळेल की हे काय घडलेलं आहे ते. यावरती विमल म्हणते हो, मी वाट पाहते कधी एकदा प्रतिमा त्या घरी येतो आणि कधी एकदा सायली ताईंना शुद्ध येते. तोपर्यंत इकडे आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते आणि ती म्हणते आई घरी येईल ना, आता अर्जुन आईला घेऊन घरी येईल ना, तर मी आईची रूम साफ करते, म्हणजे आल्यावरती आईला फ्रेश वाटलं पाहिजे ना. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात जा बाळा तू आईची रूम साफ कर. आता आईची रूम कसली साफ करायची, तिला तर नागराज आणि महिपतीला फोन करून ही बातमी सांगायची असते आणि त्यासाठी प्रिया धावत पळत प्रतिमाच्याच खोलीत येते आणि तिकडूनच नागराज आणि महिपती यांना कॉल लावत असते. तोपर्यंत इकडे आता महिपती आणि नागराज प्रतिमा गेली ही न्यूज यायच्या आधीच पार्टी करायला बसलेले असतात. आता आपल्या माणसाला काम दिले म्हणजे तो हे काम चोख करणार असं आता समजून दोघ जण निवांत पार्टी करत असताना प्रियाचा कॉल येतो. प्रियाचा कॉल आल्यावरती नागराज म्हणतो काय प्रिया, काय तिकडे नाटक करायला लागतं ना तुला, हे बघ तिकडे नाटक रडण्याचं नाटक करायचं असेल त्यापेक्षा तू इकडे ये बरं, इकडे ये, आम्ही इकडे छानपैकी पार्टी केलेली आहे, त्या पार्टीमध्ये तू एन्जॉय करशील, त्यामुळे आता तू इकडे निघून ये, रडण्याचे दिवस संपले. प्रिया म्हणते आणि मला समजू शकेल का की ही पार्टी तुम्ही कशासाठी ठेवलेली आहे ती? नागराज म्हणतो असं काय करतेस, आता कसली थट्टा मस्करी करतेस, अगं प्रतिमा टपकली ना, प्रतिमाला कायमचं वरती पोचवलं यासाठीची ही पार्टी आहे, ये ये तू पण ये, आपण पार्टी एन्जॉय करू असं म्हणत तो आता प्रियाला पार्टीला बोलवतो. प्रिया म्हणते ज्या प्रतिमाच्या जाण्याची तुम्ही पार्टी करताय ना ती प्रतिमा परत आलेली आहे. यावरती रविराज इकडे आता नागराज म्हणतो काय प्रतिमा कुठून, स्वर्गातून की नरकातून? यावरती प्रिया सांगते पृथ्वीवरूनच. अहो कसली तुमची माणसं आणि कसले तुमची कामं, तुम्हाला एक काम धड करता नाही आलं. अर्जुनने तिला सोडवलंय आणि हॉस्पिटलला घेऊन गेलाय तो, कधीही ती इकडे येऊ शकते, काय तुमची माणसं काही कळत नाहीये मला असं म्हणत प्रिया आता नागराज आणि महिपतीला चांगलंच धमकावते. नागराज म्हणतो एक मिनिट थांब. नागराज पुन्हा एकदा फोन स्पीकरमध्ये टाकतो आणि बोल बोल काय बोलतेस ते. यावर प्रिया म्हणते अहो तुमच्या माणसांच्या तावडीतून प्रतिमा कधीच सुटली आणि अर्जुनने तिला सुखरूप सिटी हॉस्पिटलमध्ये पण नेलेलं आहे, तुमचा सगळा डाव फसलेला आहे असं म्हणत प्रिया आता घडलेला सगळा प्रकार सांगते. आता मात्र महिपतला खूपच राग येतो, या आपल्या माणसांनी एक काम धड करू नये
त्याला आता खूपच राग यायला लागतो। तो ताबडतोब आपल्या माणसांना कॉल लावतो आणि काय रे, कुठे आहे प्रतिमा, तुम्ही कुठे आहात? यावरती ते माणसं सांगतात, अहो ती आमच्या हातातनं सटकली, आम्हाला भेटलीच नाही। असं म्हटल्यावरती नागराज आता इकडे म्हणतो, तुझी माणसं ना महिपत ही अशीच कधीच काय काम धड करणार नाहीत। महिपत म्हणतो, तुम्ही या रे, भेटा। पैशाची गोष्ट असली ना की इतके पैसे तितके पैसे हे करत बसता आणि आता तिला मारण्याची वेळ आली तर मात्र तुम्ही कुठे पसार होऊन बसलात? तुम्हाला मी असा तसा सोडणारच नाहीये, एक काम धड करता येत नाही। असं म्हणत आता महिपत आपल्या माणसांना चांगलाच ओरडत असतो, पण आता ओरडून काही फायदा नसतो, कारण प्रतिमाचा जीव तर पूर्णपणे वाचलेला असतो आणि आता प्रतिमाला पुन्हा एकदा आपल्या तावडीमध्ये घेणं हे खूप कठीण काम असतं। कारण घरातले सगळे मंडळी आता मात्र अलर्ट होणार असतात, कारण अर्जुनने प्रतिमावरती हल्ला करणाऱ्या माणसांना पाहिलेलं असतं, प्रतिमाच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा पाहिलेलं असतं। आता नागराज आणि महिपत चांगलेच टेन्शन मध्ये येतात, काय करायचं आता, ह्या प्रतिमाचा कसा काटा काढायचा हाच विचार करत असतात। तोपर्यंत इकडे आता अश्विनला समजतं की सायली शुद्धीवरती आलेली आहे। मग इकडे अश्विन ह्या सगळ्यांना थांबवतो, काय करताय, इतक्या धावत पळत आतमध्ये जाऊ नका। सायली वहिनीवरती इतक्या जोराने बोलणं किंवा इतक्या जोरात तुम्ही जाऊन भेटणं आणि दंगा होणं हे बरोबर नाहीये। शांतपणे तिकडे जाऊन उभे राहा, फार काही बोलू नका, तिला त्रास होईल असं काही वागू नका। असं म्हणत अश्विन सगळ्यांना तिकडेच थोपवून धरतो आणि आता उगाचच आतमध्ये जाऊन गडबड करू नका असं सांगतो, पण बाकीच्या काही धीर धरवत नसतो। मग एक एक करत सगळेजण सायलीच्या इकडे आतमध्ये येतात। अर्जुन ऑलरेडी आतमध्ये असतो आणि सायलीचा हात हातामध्ये घेऊन असतो। तोपर्यंत कल्पना तिकडे येते आणि काय ग सायली, आमच्या तोंडचं पाणीच पळवलंस, बरं झालं तू शुद्धीवरती आलीस। इकडे लांबूनच प्रतिमा हसून हे सगळं पाहत असते आणि आपली मुलगी इकडे आपल्या डोळ्यासमोर आहे याचा तिला खूप आनंद होत असतो। पण खरं तर आई म्हटल्यावरती सुद्धा अजूनही दोघींना माय लेकीचं नातं काही उमगलेलं नसतं। अर्जुन म्हणतो, हो मम्मा, सायली शुद्धीवरती आलेली आहे। यावरती प्रताप म्हणतो, सायली बाळा, अगं आम्हाला ब्रह्मांड आठवलं, या सगळ्यामध्ये तुला या अवस्थेमध्ये बघून खरंच आम्हाला खूपच त्रास झाला। बरं झालं बाळा तू लवकर शुद्धीवरती आलीस, तू फायटर आहेस। तितक्यात तिथे डॉक्टर आणि अश्विन येतो आणि एक मिनिट सगळ्यांनी बाजूला व्हा बरं, तुम्ही सगळ्यांनी फार वेळ इथे थांबून चालणार नाही, कारण काहीही झालं तरी सुद्धा सायली वहिनीला आरामाची गरज आहे, डॉक्टरांना चेक करू दे। असं म्हणत सगळ्यांना एका बाजूला उभं राहायला सांगून डॉक्टर सायलीला चेक करत असतात आणि आता सायलीला चेक करता करता डॉक्टर सांगतात, बाकी ठीक आहे, आता त्यांची तब्येत हळूहळू रिकवर होत आहे, पण तरी सुद्धा त्या डाव्या कानावरती पडल्यामुळे डाव्या कानाला त्यांच्या मार लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जपून वावरावं लागेल, त्या ठिकाणी त्यांना आता जपून काहीही करावं लागेल, त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी त्यांना लागणार नाही याची काळजी घ्या। असं म्हणत आता मात्र डॉक्टर सगळ्यांना सगळा प्रकार समजावून सांगतात आणि आता सायलीची काळजी घ्यायला सांगतात। कल्पना म्हणते, तुम्ही तर काही काळजीच करू नका, सायलीची आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ। अश्विन म्हणतो, हो, सायली वहिनीची आमच्या घरात व्यवस्थित काळजी घेतली जाईल। मग सायलीचे कोणते मेडिसिन आहेत, काय आहेत, तिने कशी काळजी घ्यायची, काय घ्यायचं, हे सगळं डॉक्टर आता घरच्यांना समजावून सांगतात आणि आता सायलीला या सगळ्यामध्ये आराम करायला सांगितला जातो आणि हे सगळेजण हे पाहत असतात। डॉक्टर म्हणतात, जशी जशी त्यांची तब्येत रिकवर होईल तसं तसं आपण डिस्चार्ज कधी द्यायचा याबद्दल ठरवूया। सगळेजण खूप खुश असतात, अर्जुन तर खूपच आनंदी असतो आणि तो हसत असतो। त्यातच आता इकडे चैतन्य म्हणतो, मी आत्ताच्या आत्ता फोन करून पूर्णाजीला सायली शुद्धीवरती आले ही बातमी सांगतो। यावरती अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, पूर्णाजीला फोनवरती काही सांगू नको, तू एक काम कर बरं, तू ताबडतोब पूर्णाजीला जाऊन भेट, घरी जाऊन सगळ्या गोष्टी सांग। प्रतिमात्याची गोष्ट तर मी भेट सापडल्याची घरी फोन करून सांगितले, पण सायलीचं तू न स्वतः जाऊन सांग। असं म्हणत अर्जुन आता अश्विनला घरी पाठवतो आणि तोपर्यंत बाकी सगळे इकडेच असतात। आता इकडे चैतन्य निघून जातो। चैतन्य घरी निघून जात असतानाच रस्त्यामध्ये त्याला कुसुम भेटते। कुसुम म्हणते, बरं झालं तुम्ही सापडलात, कुठे आहे माझी सायली, कशी आहे माझ्या सायलीची तब्येत, मला तर कुणी काही कळवलंच नाही, काय झालं सायलीला, खरं खरं मला सांगा। असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो, कुसुम ताई, बरं झालं तुम्ही वेळेतच आलात ते। यावरती कुसुम म्हणते, मला पहिलं सांगा सायली कशी आहे। यावर चैतन्य म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, सायली वहिनी शुद्धीवरती आलेल्या आहेत, म्हणजे खरं तर तब्येत त्यांची क्रिटिकल होती, पण आता त्या शुद्धीवरती आल्यात। कुसुम देवाचे आभार मानते आणि बरं झालं सायली शुद्धीवरती आली असं म्हणते।
पण त्याच वेळेला ती सांगते कुठे आहे ती सायली. यावर चैतन्य म्हणतो हे बघा इकडे डाव्या साईडला रूम आहे ना तिकडे तुम्ही जा, बाकी सगळे तिकडे आहेतच. असं म्हटल्यावर ती कुसुम आता चैतन्याचे आभार मानते, धावत पळत तिकडून आता सायलीला भेटायला सायलीच्या रूम मध्ये जाते. तोपर्यंत कल्पना, प्रताप, अश्विन, अर्जुन हे चौघही आतमध्येच असतात आणि प्रतिमा पण तिकडे बाजूलाच असते. आता पहिल्यांदा कुसुम आणि कविता म्हणजेच कुसुम आणि प्रतिमा यांची गाठ भेट होऊन खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो. इकडे आता कुसुम डायरेक्ट येते आणि काय ग सायली कशी आहेस तू. सायली आता तुझी तब्येत बरी आहे ना, बोल ना सायली कशी आहेस तू, असं म्हणत रडायला लागते. आणि काय ग माझा तर जीव टांगणीला लागला होता, असं म्हणत रडतच सायलीच्या जवळ येते. सायली सांगते कुसुमताई तू बिलकुल काळजी करू नकोस, आता माझी तब्येत ठीक आहे, असं म्हणत सायली आता कुसुमला समजवत असते. आता मात्र दोघींची भेट होते आणि त्यावेळेला कुसुमला आता मात्र कल्पना म्हणते कुसुमताई बिलकुल काळजी करू नका, सायली आता आउट ऑफ डेंजर आहे आणि लवकरात लवकर डॉक्टर तिला डिस्चार्ज देतील आणि त्यानंतर आपण तिला घरी घेऊन जाऊ. यावरती कुसुम म्हणते हे तर देवाचे आभारच आहेत. पण हे बोलता बोलता कुसुमची नजर कविताकडे म्हणजेच प्रतिमाकडे जाते आणि आता कुसुमला जरा धक्काच बसतो. कविताताई तुम्ही इकडे. आता तोपर्यंत प्रतिमाने सुद्धा कुसुमला ओळखलेलं असतं आणि ओळखीचं हसू तिच्या चेहऱ्यावरती येतं. त्यावरती कुसुम म्हणते तुम्ही इथे कशा काय, तुमचा आणि सुभेदारांचा काय संबंध, तुम्ही सुभेदारांना ओळखता का, बोला कविताताई. आणि मला किती चिंता वाटली माहितीये का, तुम्ही अचानकपणे अशा माझ्या रूम मधून निघून गेलात, मला खूपच भीती वाटत होती. मी पोलीस कंप्लेंट पण केली पण पोलिसांना तुम्ही काही भेटलाच नाही. असं म्हणत कुसुम घडलेला प्रकार सगळा विचारत असते आणि कविता भेटल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो तो व्यक्त करत असते. पण तोपर्यंत प्रताप म्हणतो ह्या प्रतिमा हत्या आहे. यावरती कल्पना म्हणते तुम्ही प्रतिमाला ओळखता. यावरती कुसुम म्हणते प्रतिमा. तर आता प्रताप म्हणतो हो, आणि प्रतिमा अलिबागला होती, ती पनवेलला कशी काय आली. म्हणजे आता तुम्ही तर म्हणताय की त्या आधीपासून पनवेलमध्येच होत्या. कुसुम म्हणते हो, काही महिन्यांपूर्वी म्हणजे गणपतीच्या पिरियड पर्यंत दिवाळीपर्यंत त्या इथेच होत्या, म्हणजे दिवाळीला आमच्याकडेच होत्या त्या. असं म्हणत कुसुम खूप मोठा खुलासा करते आणि त्यानंतर पनवेलवरून तिने ज्या वेळेला पाहिलेलं असतं महिपतीला तेव्हा ती पळून अलिबागला गेलेली असते आणि सायलीने तिला अलिबागवरून परत पनवेलला आणलेलं असतं. हा सगळा उलगडा झाल्यावरती मग मात्र कुसुम म्हणते हो या माझ्याकडेच होत्या. आता सायलीला अचानकपणे क्लिक होतं की ज्या वेळेला आपण कुसुमताईला फोन केला होता त्यावेळेला कुसुमताईंनी ही गोष्ट आपल्याला सांगितली होती आणि तिला आठवतं की कुसुमताई सांगत होती की कविताताई इकडे आल्यात, माझ्याशी बोलल्यात, भेटल्यात, असं म्हणत सगळा उलगडा होतो. आणि त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे कुसुमताई तू आमच्या प्रतिमा त्या आणि तुमची कविताताई ह्या एकच आहेत तर, असं म्हणत जबरदस्त खुलासा होतो. कुसुम म्हणते हो हो याच कविताताई आहेत. सगळ्यांना खुलासा होतो की आतापर्यंत प्रतिमा ही थोडे दिवस कुसुमकडे राहत होती आणि त्यानंतर तिकडून ती अलिबागला गेली. आता ती अलिबागला का गेली हा विषय सायलीच्या याच्या पुढे तोच विषय तिकडेच थांबून जातो आणि तो विषय तिथेच बंद होतो. सगळेजण खूपच खुश होतात कारण आता कुसुमने कविताची व्यवस्थित काळजी घेतलेली असते. आता मात्र डॉक्टर सायलीला अजूनही काही डिस्चार्ज देत नसतात. सायलीला काही दिवस आता हॉस्पिटलमध्ये थांबणं भाग असतं आणि अर्जुन तिची सर्वतोपरी काळजी घेत असतो. आता अर्जुन सायलीला भरवत असतो, तिला जे हवे ते पाहत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तिला काही त्रास होणार नाही याची तो काळजी घेत असतो. हे सगळं आता ICUच्या काचेमधून प्रतिमा आणि कुसुम या दोघी जणी पाहत असतात. दोघीही जणी हे सगळं दृश्य पाहून खूप खुश होतात आणि प्रतिमाला सायलीला बरं होताना पाहून खूपच आनंद होत असतो. यावरती अर्जुन सायलीला म्हणतो यापुढे जर का तुम्ही हे असं काही वागलात ना तर मिसेस सायली मी तुमच्यासोबत अजिबात बोलणार नाही, असं म्हणत अर्जुन आपली काळजी व्यक्त करत असतो. एक एक करत गोष्टींचे उलगडे झालेले आहेत, एक एक करत सगळ्या गोष्टी समोर आल्यात. आता सायलीच तन्वी आहे आणि प्रतिमाच तिची आई आहे. ही गोष्ट कशी समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार.